नमस्कार. आज आपण आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि पाचक अशा आवळ्याच्या गोळ्या बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथे आवळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो आपल्याला गॅसवर 10 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचा आहे. 10 मिनिटांनंतर आवळ्याचा कलर चेंज होतो आणि ज्यावेळेस ह्या फोडी शिजतात तर त्या बीपासनं सहजच बाजूला होतात. तर आता हे 10 मिनटं मी अशाच पद्धतीने वाफवून घेणार आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकतात आवळ्याचा कलरही चेंज झालेला आहे. आता आपण यातलं बी बाजूला करून घेऊयात. आता मी हे संपूर्ण बी बाजूला काढून घेणार आहे. ताटामध्ये मी हे आवळे काढून घेणार आहे आणि वाफेमुळे ते जे ओले झालेले आहे ते आपण नॅपकिनला पुसून घ्यायचं आहे अगोदर. मग नंतर आपल्याला ह्या फोडी बाजूला करून घ्यायच्या आहेत. हा जो आवळा आहे तो आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतो. वेट लॉसमध्ये बरेचशी लोक आवळ्याचा ज्यूस करून पितात. त्याचबरोबर याच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतं. अँटीऑक्सिडंट्स असतात. आवळ्याचे भरपूर असे फायदे आपल्या शरीरासाठी असतात. आपल्या स्किनच्या हेल्थसाठी, हार्टच्या हेल्थसाठी तो खूप फायदेशीर असतो. आता या ज्या फोडी आहेत त्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहे आणि आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता मी याची पेस्ट बनवून घेणार आहे. इथे मी गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे. त्यात आपण ही पेस्ट टाकून घ्यायची आहे. जेवढ्या प्रमाणामध्ये आवळा आहे त्या सेम प्रमाणामध्ये आपल्याला यात गूळ टाकून घ्यायचा आहे, कारण आवळा हा चवीला खूप तुरट असतो, त्यामुळे गुळाचं प्रमाण इथे भरपूर लागतं. यातच मी आता थोडंसं सैंधव मीठ टाकून घेणार आहे आणि आपलं साधं जे सॉल्ट आहे, व्हाईट सॉल्ट, तेही आपल्याला थोडंसं यात टाकून घ्यायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला इथे लाल तिखटही टाकून घ्यायचं आहे. हे जे मिश्रण आहे ते आपल्याला 20 ते 25 मिनिटांसाठी आटवून घ्यायचं आहे. याचा छान असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली लागत नाही आणि त्याचा जळकट असा वास येत नाही. कंटिन्युअसली ढवळतच आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. जसा आपण गुळांबा बनवतो तसाच सेम कलर याला येतो. खूप चविष्ट अशा ह्या गोळ्या बनतात. आता हे संपूर्ण मसाले मी यात मिक्स करून घेतलेले. आता हळूहळू गुळालाही पाणी सुटण्यास सुरुवात झालेली आहे. जसजसं हे गुळातलं पाणी आटतं तसतसा आपल्या ह्या मिश्रणाचा कलर बघा किती छान येतो. अजूनही एक 10-15 मिनिटांसाठी मी याला शिजून घेणार आहे. जोपर्यंत हे जे मिश्रण आहे ते कढई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे कंटिन्युअसली ढवळत शिजून घ्यायचं आहे. खूप मस्त अशा ह्या गोळ्या बनवून तयार होतात. दिसायलाही खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतात आणि चवीलाही उत्तम लागतात. जेवणानंतर रोज एक गोळी घेतल्याने आपल्या शरीराला भरपूर असे फायदे मिळतात. आवळ्याने आपल्या केसांची हेल्थ, त्याचबरोबर हार्टची हेल्थही चांगली राहते. लिव्हरचं फंक्शनही व्यवस्थित चालतं. तर तुम्ही बघताय तिथे अगदी आपण साखर आंब्याचा जसा कलर येतो त्याचप्रमाणे याचा कलर आलेला आहे. आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायचं आणि याच्या आपल्याला छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. अतिशय फटाफट अशा ह्या गोळ्या बनवून तयार होतात. बघा, छान अशा गोलगगरी तिथे मी गोळ्या बनवून तयार केलेल्या आहेत. आता यावर आपल्याला पिठी साखर भुरभुरून घ्यायची आहे. त्या दिसायलाही खूप छान दिसतात आणि चवीलाही त्या खाताना खूप छान लागतात. तर बघा किती छान असा कलर या गोळ्यांना आलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल, ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्येही सांगा की रेसिपी कशी बनली. बघा, आता ह्या संपूर्ण गोळ्या मी साखरेमध्ये घोळून घेतलेल्या आहे. दिसता क्षणी अगदी तोंडाला पाणी सुटेल अशा ह्या आपल्या पाचक गोळ्या इथे बनून तयार झालेल्या आहेत. बघा,